श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचं चित्र जे आहे तर ते लावलं जातं किंवा अनेक जण गणपतीची मूर्ती देखील ठेवतात एकदम सेंटरला दाराच्या मधोमध. तर ते योग्य आहे की नाही, वास्तुशास्त्राबद्दल काय सांगितलं जातं बघा, याबद्दलचे समज गैरसमज काय आहेत, अगदी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच गणपती बाप्पाचं चित्र किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी सेंटरला लावली जाते. पण आता अनेक जण म्हणतात की गणपतीचं चित्र हे दारावर लावू नये, कारण गणपतीची पाठ जी आहे तर ती आपल्या घराकडे होते. आणि त्याचबरोबर गणपती काय पहारेदार नाही. आणि बघा, गणपती काय पहारेदार आहे का, गणपती काय तुमची सिक्युरिटी गार्ड आहे का, बघा असं अनेक जण म्हणत असतात. पण आपण बघा जाणून घेणार आहोत की गणपतीची जी मूर्ती आहे किंवा गणपतीचा फोटो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक छोटीशी का होईना मूर्ती किंवा फोटो तुम्ही लावू शकता. अर्थात तो लावावाच, कारण गणपती हे मांगल्याचं प्रतीक असून श्री गणेशाच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या सकारात्मक लहरी घेऊनच व्यक्ती घरात प्रवेश करतो. गणेश हे बाधानाशक दैवत असल्यानं वास्तुबाधा वास्तुदोष जे आहेत तर ते याने नष्ट होतो. गणपतीमुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच नकारात्मकता जी आहे, नकारात्मक शक्ती जी आहे ती नष्ट होते. आणि म्हणूनच प्रत्येकानं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दारावरती गणपती बाप्पांचं चित्र किंवा मूर्ती नक्की लावावी असं वास्तुशास्त्र सांगतं. आता राहिला त्यांचा प्रश्न, जे म्हणतात की गणपती दारावर लावायला गणपती काय पहारेदार आहे का. पण तसं बघायला गेलं तर बघा, पहारेदार जसं बघा भगवान विष्णूंचे पहारेदार आहेत जय आणि विजय, ते बरोबर दाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असतात, म्हणजे साईडला असतात. कोणतेही पहारेदार हे दाराच्या मधोमध नसतात. त्यामुळे गणपती बाप्पा दाराच्या बरोबर आपण सेंटरला लावतो, मधोमध लावतो. आणि याचाच अर्थ घराची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या दर्शनाने होते. तर गणपती बाप्पाने होते, कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या दर्शनाने होते, गणपती बाप्पांच्या स्मरणाने होते. आपल्या शरीरात बघा 7 चक्र आहेत ना, त्या 7 चक्रांच्या उल्लेखाबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल आणि त्या 7 चक्रांचं वर्णन ऐकलं असेल तर त्यामध्ये जे सुरुवातीचं चक्र आहे ते मूलाधार चक्र, त्या मूलाधार चक्रामध्ये सुद्धा गणपती बाप्पा हे स्थित आहे असा उल्लेख अथर्वशीर्ष गणपती अथर्वशीर्षामध्ये आहे. तर बघा, मूलाधार स्थितोस्ती नित्यम असं म्हटलेलं आहे. तर गणपती बघा अथर्वशीर्षामध्ये वाक्य अशी बघा ओळ देखील आहे. तर गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या सुरुवातीला गणपती बाप्पा असतो. आपल्याच घराचे बघा सुरुवातीलाच गणपती बाप्पा असावा, म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे किंवा फोटो जे काही आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सेंटरला म्हणजेच मध्यभागी लावलं जातं. आणि खरं सांगायचं तर गणपती बाप्पा हे इतके साधे भोळे दैवत आहे आणि भक्ताला भरभरून देणारं दैवत आहे की गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे तुमच्या घरातल्या छोट्या मुलांची किंवा बघा मुलांच्या अभ्यासाची एक वेगळी जागा असेल किंवा एक वेगळी खोली जरी असेल, त्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नक्कीच लावू शकता. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत गणपती बाप्पांची मूर्ती लावल्यानं मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं, त्यांची बुद्धी वाढते, त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती लावू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. गणपती बाप्पा हे सुबत्तेचं प्रतीक असल्यानं स्वयंपाकघरात गणपती बाप्पा लावणं ही सुबत्ता दर्शकच आहे. तर बघा एकंदरीतच काय तर
जर आपण पूर्ण वास्तुशास्त्राचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गणपती बाप्पाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. कारण गणपती बाप्पा सुरुवातीला म्हटलं तसं बाधानाशक दैवत आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात काहीतरी नकारात्मकता आहे, काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा घरात प्रसन्नता वाटत नाही, तर रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप लावावा आणि गणपती बाप्पांचं स्तोत्र अगदी मोठ्यानं म्हणावं. कुठलंही गणपती बाप्पांचं स्तोत्र तुम्ही जर घरात रोज सकाळ संध्याकाळ अगदी मोठ्याने म्हणायला सुरुवात केली तर घरातली सगळीच नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती निघून जाते. खास करून गणेश कवच स्तोत्र जे आहे किंवा गणेश माला मंत्र जो आहे, तर बघा गणेश माला मंत्र स्तोत्र जे आहे हे स्तोत्र घरामध्ये वास्तुदोष नष्ट करण्यासाठी म्हटलं जातं. तर बघा तुमच्या मनात जी शंका होती की गणपती बाप्पांची मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी जी लावली जाते ती योग्य आहे की नाही, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.